ठाकूर आणि त्याचप्रमाणे ॲडव्होकेट उमेश दादा ठाकूर या सर्वांनी या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, सदिच्छा भेट दिली. तर या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी मान्यवर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 50,000 रुपये रोख आणि आकर्षक झळाळता चमचमणारा चषक. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. आणि तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 15,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. स्पर्धेचं नामकरण आपण पाहतोय. स्वर्गवासी मधुकर ठाकूर अर्थात आपल्या सर्वांचे लाडके पप्पा यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण इथे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्वर्गवासी मधुकर ठाकूर स्मृती चषक 2022 विजय मार्तंड क्रीडा मंडळ आयोजित. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आशिष भट रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि त्याचप्रमाणे महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये ज्यांची आहे मुख्य आयोजक म्हणून ते लकी अर्थात सुराराम माळी. सुराराम माळी यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आपण आभार व्यक्त करूया. आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील जो खेळाडू ठरणार आहे त्यासाठी मायरा मोनिश जाधव यांच्यातर्फे एक स्पोर्ट्स सायकल सुद्धा देण्यात आलेली आहे. तर मायरा मोनिश जाधव हिचं सुद्धा आपण हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करूया. तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं. पहली गेंद हवा में और एक आसान सा कैच रितेश के हाथों में और पहली गेंद के ऊपर एक पहला झटका, जोर का झटका धीरे से लगता हुआ. सुमित कवड़े पहली गेंद के ऊपर आउट होने वाले बल्लेबाज. जल्दबाजी की उन्होंने क्योंकि हाफ ट्रैकर गेंद जरूर थी मगर टप्पा खाने के बाद घूमती हुई गेंद उसे अक्रॉस द लाइन हॉरिजॉन्टल शॉट खेलने की कोशिश की. आड़े बल्ले से खेलने का प्रयास था और गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और हवा में खड़ी हुई थी. मिड ऑन की दिशा में रितेश राउत वहां पे मौजूद थे. बहुत ही अच्छी तरीके से उस कैच को जज किया और ये पहला झटका, पहली सफलता प्रज्वल ठाकुर के खाते में. प्रज्वल ठाकुर हालांकि उम्र से बहुत ही कम और शरीर यष्टि देखिए साधारण सी शरीर यष्टि मगर गेंद को घुमाने की क्षमता, एक नेचुरल एंगल और उसी के साथ बाएं हाथ के गेंदबाज होने का जो एक एडवांटेज मिलता है राइट हैंडेड बल्लेबाज को चकाना बाएं हाथ के गेंदबाजों को आसान अक्सर होता है. जी हां, सटीक निशाना, परफेक्ट यॉर्कर. बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था इसका. सीधे बल्ले से और चीत परिचित अंदाज के साथ उस गेंद को मात्र ढकेल दिया था. 2 गेंदें हो चुकी है मगर रनों की संख्या अब तक खाली है. प्रज्वल फिर से एक बार, जी हां, थोड़ा सा बैकफुट पर जाकर अपने आप को रोम दिया था और इनसाइड आउट खोलने की कोशिश थी मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और कवर की दिशा में ट्रैवल कर रही थी. जब तक वहां पे फील्ड होती तब तक 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या का अकाउंट यहां पे ओपन होता हुआ. जी हां, इनसाइड आउट बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कवर के ऊपर से खेला, डीप कवर, खाली गेंद दनदनाती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रन. इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 5 रन. पहला ओवर प्रगति पर. दोनों भी टीमों के लिए बहुत ही क्रूशियल ये मैच, दोनों भी टीमों के लिए जीतना बहुत ही जरूरी क्योंकि यहां से जो जीतेगा उसके हाथ कुछ न कुछ जरूर यहां पे लगेगा मगर यहां से जो हारेगा उसे खाली हाथ घर वापस लौटना पड़ेगा. फिर से एक बार प्रज्वल ठाकुर बाएं हाथ से ओवर द विकेट. जी हां, इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, उस गेंद का पीछा किया था, गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश थी, स्क्वायर कट लगाने का प्रयास था
मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, उल्टे हाथ से खेलने की कोशिश थी। जी हां, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, बहुत ही बढ़िया गेंद। प्रज्वल ठाकुर ने इस ओवर में काफी प्रभावित किया है, शानदार गेंदबाजी। मात्र 5 रन यहां पे खर्च किए हैं और एक बल्लेबाज को भी चलता किया। इसके पहले जो मैच हुआ था उसमें प्रज्वल ठाकुर काफी महंगे साबित हुए थे, 17 रन खर्च किए थे, मगर उनके कैप्टन ने उनके ऊपर भरोसा जताया और 30 गज के दायरे में फिर से एक बार उन्हीं के हाथों में गेंद सौंपी। इसे कहते हैं कैप्टनसी, इसे कहते हैं भरोसा, इसे कहते हैं अपने गेंदबाजों को बैक करना, गेंदबाजों के ऊपर भरोसा दिखाना और उन्हें बैक करना, उनका आत्मविश्वास बढ़ाना, यही काम होता है उनके कैप्टन का। देखिए यहां पे प्रज्वल को जैसे ही मौका मिला, प्रज्वल ने बिल्कुल निराश नहीं किया और मात्र 5 रन खर्च करते हुए एक सलामी बल्लेबाज को भी चलता किया है। इस बीच नए गेंदबाज गौरव वड़के अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। अब यहां से 30 गज का दायरा तो हट चुका है, डीप कवर हमें नजर आता हुआ। उसी के साथ जी हां, लेग स्टंप के बाहर बटके गौरव वड़के, अंपायर जी ने अपने परों को खोला और इशारा कर दिया वाइड का। अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 6 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। लॉन्ग ऑफ में एक फील्डर तैनात है, उसी के साथ एक लॉन्ग ऑन लिया गया। मिलती हुई बल्लेबाज हालांकि अपने तकदीर से खुश, ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा क्योंकि एक आसान सा कैच था और 1 रन भी यहां पे मुकम्मल होता हुआ 8 रन स्कोर कार्ड पर। रविंद्र जडेजा जो कि चेन्नई के अब कैप्टन बन चुके हैं, महेंद्र सिंह धोनी ने कैप्टनसी छोड़ने के बाद हमें याद दिलाता हुआ आमिर खान की, हमें याद दिलाता हुआ बाबा साहेब अंबेडकर की, क्योंकि उन सभी का जन्मदिन 14 तारीख को। अगली गेंद फिर से एक बार, जी हां बहुत ही बढ़िया गेंद थी, उसे खोद कर निकाला और वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर थे वहां, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा पैड से जाके गेंद टकराई और जोरदार अपील था। एक गेंद अभी भी आना बाकी है। 15 रन स्कोर कार्ड पर, पहले ओवर में 5 रन, इस ओवर में 10 रन खर्च किए हैं अब तक 5 गेंदों में। एक गेंद अभी भी आना बाकी है, मगर एक विकेट भी इस ओवर में चटकाया। गौरव वड़के कुछ हद तक यहां पे अच्छी गेंदबाजी करते हुए, एक छक्का जरूर इस ओवर में देखने को मिला, मगर बाकी सारी गेंदें बहुत ही नबी तुड़ी और उसी के साथ अच्छी डालते हुए। हालांकि बैटिंग पावर प्ले इसके बाद शायद लिया जाएगा, मगर अब बाएं हाथ के बल्लेबाज के लिए देखिए डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और मिड विकेट और एक लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक तैनात गौरव वड़के। फिर से एक बार, जी हां सीधे बल्ले से बॉलर के ऊपर से, और ये देखिए खराब फील्डिंग इस मतलब रितेश राउत की, फंबल हो गए, गेंद ने चकमा दिया और जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे 4 रन मुफ्त के मिलते हुए। देखते देखते ये दूसरे ओवर की भी समाप्ति और रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 19 रन। 19 का आंकड़ा हमें वीरेंद्र सहवाग की याद दिलाता हुआ उसी के साथ राहुल द्रविड़ की भी याद ताजा करता है, क्योंकि राहुल द्रविड़ का ये जर्सी नंबर और उसी के साथ साथ शिवसेना का ये जन्म, शिवसेना की जन्म तारीख में कहूंगा, क्योंकि 19 तारीख को ही शिवसेना संगठन की शुरुआत हुई थी। जी हां, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है 19 रन स्कोर कार्ड पर। इस ओवर में 14 रन और पहले ओवर में 5 रन, 2 विकेट के नुकसान पर राहुल और उनके साथी बल्लेबाज, हालांकि जिनका नाम अभी तक हम तक नहीं पहुंचा, अगर 2 रनों की पेनल्टी आपको दी जाए तो प्लीज यहां पे किसी भी तरह से
झगड़ा करने के लिए या वाद विवाद करने के लिए नहीं आना चाहिए, क्योंकि अभी भी नाम अब हम तक नहीं पहुंचा है। आपका 12वां खिलाड़ी यहां पे नहीं है। 19 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार प्रज्वल ठाकुर अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री अर्थात 19वें मुख्यमंत्री उद्धव साहब ठाकरे, और 19 आंकड़ा हम देख सकते हैं स्कोर कार्ड पर। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही इस मर्तबा और बल्लेबाज ने उसे ढीले हाथों के साथ ढकेला था। रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं थी। बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत हो चुकी है प्रज्वल ने अब तक काफी प्रभावित किया है। जी हां, हवा में खेलने पर मजबूर कर दिया। टॉपेज लेकर शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ बल्लेबाज आउट। कौन गेला था? राहुल मुजावर मैदान से बाहर आउट होने वाले बल्लेबाज। सिद्धेश का साथ निभाने के लिए हम देख सकते हैं नए बल्लेबाज पंकज नाखवा। रनों को सुखा दिया है। एक एक रन के लिए यहां पे तरसना पड़ रहा है बल्लेबाजों को। स्पेशली प्रज्वल ठाकुर ने काफी प्रभावित किया है अपनी गेंदबाजी से। पहले ओवर में भी एक बल्लेबाज को चलता किया था और अब इस ओवर में भी एक बल्लेबाज को आउट करने में कामयाब होते हुए प्रज्वल फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, इसमें तबाह ओवर पिच गेंद उसे हवा में उछाल कर खेला। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। हवाई सफर करते हुए टाटा बाय बाय करती हुई गेंद निकल गई और इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 25 रन। प्रज्वल ने पहले ओवर में भी मात्र 5 रन खर्च किए थे। ये ओवर भी अच्छा घट रहा था मगर अचानक एक ओवर पिच गेंद करने की गलती की और गलती का खामियाजा तो यहां पे भुगतना पड़ेगा। पहली गेंद का सामना करने का प्रयास था मगर लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे और आसान सा कैच गौरव वड़के के हाथों में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। इस मैदान पर खेलने का अनुभव है यंगस्टार रेवदंडा को। आराध्य 11 पुरस्कृत यंगस्टार रेवदंडा ने तीनों मैच में काफी प्रभावित किया है। आसानी के साथ 2 मुकाबले उन्होंने जीते। एक तरफा जीते अगर मैं कहूंगा तब भी गलत नहीं होगा। दोनों भी मैच एक तरफा जीतने के बाद तीसरे मैच में भी देखिए वही वर्चस्व स्थापित करने की कोशिश की है उन्होंने। आणि याच दरम्यान सन्माननीय शेखर पिसाट यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। जी हां, फुल टॉस गेंद थी। फिर से एक बार सीधे बल्ले से खेला था कारपेट के सहारे मगर मिड ऑन में गौरव वड़के चुस्त और फुर्तीले चौकन्ने थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग। हालांकि 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। 28 रन स्कोर कार्ड पर। चौथा ओवर प्रगति पर। 5 ओवर का यह मुकाबला। पहले बल्लेबाजी करते हुए इस मर्तबा इंप्रोवाइजेशन देखने को मिला। बहुत ही चातुर्य के साथ और बहुत ही चतुराई के साथ, बहुत ही होशियारी के साथ बिहाइंड द विकेट दिलशान की तरह एक स्कूप खेलने की कोशिश या रैम शॉट भी कह सकते हैं। रैम शॉट खेलने का प्रयास था। काफी हद तक सफल रहे। जहां पे 4 रन मिलने की संभावना जरूर थी मगर फिर भी यहां पे 3 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए क्योंकि वहां पे फील्डर ने एक तेज दौड़ लगाई थी और उस गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब हुए थे। 31 रन स्कोर कार्ड पर। 31 रन ऑन स्कोर कार्ड। चौथा ओवर प्रगति पर। फिर से एक बार राहुल जमादार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, तेज तर्रार गेंद और यहां पे 1 रन लेने का यहां पे नाकाम कोशिश की गई।
और रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। पंकज नाखवा यहां पे ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश कर रहे हैं और इसी वजह से अपनी विकेट को यहां पे त्याग दिया था बल्लेबाज दत्ता नाखवा ने। पंकज नाखवा को साथ देने के लिए नए बल्लेबाज रोनीत नाखवा नॉन स्ट्राइक के एंड पर 31 रन 31 रन ऑन स्कोर कार्ड। इस ओवर के बाद एक और ओवर आने वाला बाकी है। जी हां, लाजवाब स्ट्रोक मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया। डीप कवर के दिशा में एक समांतर स्ट्रोक पैरेलल खेला था मगर सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती है और इसी वजह से अपना कीमती विकेट पंकज नाखवा को भी यहां पे खोना पड़ा। बैक टू बैक ये दूसरा झटका लगता हुआ। अक्षी साकर अब यहां पे संकट में घिर चुकी है। 31 रन 31 रन स्कोर कार्ड पर 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी तकरीबन 8 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं जो कि काफी नहीं हो सकता। अगर इसी औसत से रन बनेंगे तो मात्र 40 रन ही बन सकते हैं और इस मैदान को मद्देनजर रखते हुए 40 रन बहुत ही आसान सा लक्ष्य करके सारे बल्लेबाजों ने निराशा की है, क्योंकि एक के बाद एक यहां पे मात्र उन्होंने हाजिरी दी है। इसके अलावा कोई भी बल्लेबाज यहां पे टिक कर खेलने में नाकाम रहा। किसी भी तरह की यहां पे पार्टनरशिप या साझेदारी यहां पे पनपती हुई हमें नहीं देखने को मिली। मात्र एक बल्लेबाज थे राहुल मुजावर, जिन्होंने एक छक्के के साथ कुछ प्रतिकार करने का प्रयास किया। पंकज नाखवा ने भी एक छक्का जरूर लगाया मगर ये काफी नहीं हो सकता। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अंतिम ओवर प्रगति पर, जैसे मैंने कहा कि इसी एवरेज से अगर खेलेंगे तो यहां पे मात्र 40 रन बन सकते हैं और 40 रन बनाना इस मैदान पर यंगस्टर रेवदंडा अर्ध 11 पुरस्कृत इस टीम को बहुत ही आसान हो सकता है। यानी मैच एक तरफा होने के चांसेस फिर से एक बार यहां पे नजर आते हुए। हालांकि क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। जी हां, इस तरह से कुछ शॉट अगर आते हैं तो एक मजेदार मैच हमें देखने को मिलेगा। और इसी की उम्मीद यहां पे लगाए बैठे हैं सारे क्रिकेट के दीवाने। क्रिकेट के दीवाने जब मैच देखने के लिए आते हैं तो कोई भी जीते कोई भी हारे उन्हें ज्यादा उनके ऊपर फर्क नहीं पड़ता, ज्यादा असर नहीं पड़ता। बस मैच हमें कांटे का देखने को मिलना चाहिए, मैच हमें रोमांचित करने वाला देखने को मिलना चाहिए। ये उनकी अपेक्षा होती है, ये उनकी उम्मीद होती है और इसी वजह से कम 50 का आंकड़ा छूना बहुत ही जरूरी। 3 गेंदें अभी भी उनके पास शेष। 39 रन 39 रन ऑन स्कोर कार्ड। आकाश गायकर फिर से एक बार। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, सामने से घुमाया था, स्लोवर वन गेंद, परख नहीं पाए थे। उंगलियों को परखना होगा, रीड फ्रॉम द रिस्ट, उनकी रिस्ट को पहचानना होगा, उनकी उंगलियों को देखना होगा अंतिम क्षणों तक, तब जाके आप उनको पढ़ पाओगे। और इसी वजह से गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। एक ही रन यहां पे मिलता हुआ। अगली गेंद आकाश की। जी हां, डांसिंग डाउन द विकेट, फिर से एक बार आगे निकलकर उस गेंद को खेलने की कोशिश में चूक गए। गेंद ने फिर से एक बार बाहरी सिरा लिया था। तकदीर वाले रहे कि कैच लपकने में नाकाम रहे विकेट कीपर और शॉट थर्ड मैन शॉट फाइन लेके दोनों भी खिलाड़ी, और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया 41 रन स्कोर कार्ड पर। और 5वें ओवर की अंतिम एक गेंद शेष बची हुई। एक गेंद में अगर बड़ा स्ट्रोक आते हैं तो कम से कम यहां पे फाइट देखने को मिलेगी। नहीं, मगर आकाश गायकर कमाल की सटीक निशाने पे गेंदबाजी करते हुए नजर आए और बल्लेबाजों को फिर से एक बार चकमा देते हुए 5 ओवर की समाप्ति के बाद 41 रन स्कोर कार्ड पर और जीतने के लिए अब 42 रनों की जरूरत। 30 गेंदें और 42 रन। इस मैदान में ये आसान सा लक्ष्य, मगर दोस्तों अक्सर कहा जाता है कि
कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। अब यहां पे गेंदबाजी करने वाली टीम को लड़ना होगा, बल्लेबाजों को रोकना होगा, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित करना होगा, और उसी के साथ साथ विकेट भी चटकाने होंगे, तब जाके यहां पे काम बन सकता है। विकेट अगर चटकाओगे तो सबसे ज्यादा ये आपके पास जीतने का मौका होगा, क्योंकि अगर बल्लेबाजों को रोकना चाहते हो तो सबसे एक अच्छी जो बात होती है वो है विकेट चटकाना। यहां पे आपको विकेट चटकाने ही होंगे, कम से कम ऊपरी क्रम के 2-3 बल्लेबाजों को अगर आप आउट करते हो तो मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजी करने वाले टीम के ऊपर स्वाभाविक रूप से आ सकता है। तो चलिए फिर से एक बार मैच शुरू करने की मैं गुजारिश करना चाहूंगा, और उसी के साथ साथ माइक्रोफोन पर मैं गुजारिश करना चाहूंगा हमारे साथी समालोचक पिंटिया मात्रे को। धन्यवाद। धन्यवाद यासिर सर। तर आपण पुन्हा मैदानात जातो जिथे सामना चालू आहे। अपेक्षेप्रमाणे 42 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी रेवदंडा संघाची सलामीची जोडी मैदानात येते, ती म्हणजे रितेश आणि गौरव। आणि साखर संघाकडून अपेक्षेप्रमाणे आजच्या दिवसातला एक सफल गोलंदाज म्हणून ज्याची ओळख असणारा रोनित नाकवा कुठपर्यंत रोखतोय रेवदंडा संघाला, कारण रोनित याने आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली आणि सर्वच संघांना म्हणजे जे जे प्रतिस्पर्धा संघ आले त्या सर्व स्पर्धांना सर्व संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवलं। दरम्यान पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होतोय। पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज रौनक। या वेळेला मात्र मिड विकेटच्या वरून जोरदार भिरकावून देतोय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, षटकार। 6 धावांनी खातं खोललं जातंय। या वेळेला मात्र रोनिक याच्या पहिल्या चेंडूवरच अक्षरशः तुटून पडला जातोय रितेश, कारण रितेश याला सुद्धा माहिती आहे, कारण रोनिक यांनी जी गोलंदाजी केलेली आहे आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती। या दरम्यान रोनिक याचा हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, इतक्या सुंदररित्या खेळून काढतोय। चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटते त्या ठिकाणी। पंचाने आपला निर्णय या ठिकाणी द्यायचा आहे। मला वाटते 2च धावा जात आहेत। चांगली सुरुवात रेवदंडा संघाकडून, विशेष करून रितेश याच्या बॅटमधून 2 चेंडूंवरच 8 धावा येत आहेत। मी आयोजकांच्या वतीने व्हॉलंटियर्सला विनंती करतोय, विजय मार्तंड संघाच्या सर्व व्हॉलंटियर्सनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे। दरम्यान पुन्हा आपण मैदानात जातोय ज्या ठिकाणी रोनितचं आक्रमण जारी आहे। 2 चेंडू टाकतोय, काहीसा 2 चेंडूंवर महागडा ठरला जातोय रोनित, कारण रितेश यांनी जी सुरुवात केलेली आहे रेवदंडा संघाला एक आक्रमक सुरुवात म्हणता येईल। दरम्यान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज रोनित सज्ज होतोय। आपल्या षटकातील हा पुढील चेंडू घेऊन येतोय। यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा उंची घेतोय, त्यामुळे निश्चित फलंदाज थोडासा बीट होतोय, चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर राहते। या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत दरणे गुरुजी धावा लागतायत त्या म्हणजे धावफलकावर
42 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 धावा जमवल्या जातात. रेवदंडा संघाकडून एक सकारात्मक किंवा चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. या दरम्यान रोनिकचं आक्रमण जारी आहे. आपल्या षटकातील हा पुढील चेंडू घेऊन येतोय. आता मात्र जोरदार हिट करतोय. निश्चित चेंडू जातोय सीमारेषा वांड्री बाहेरच्या 6 धावांसाठी षटकार जातोय. खरोखर एक चांगली सकारात्मक सुरुवात रेवदंडा संघासाठी करतोय. रितेश याच्या बॅटमधून हा निघणारा दुसरा षटकार एक विश्वसनीय फटका आपण म्हणू शकतो. या फटक्याला अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय रेवदंडा संघाकडून. चांगली सुरुवात, कारण रोनितनी जे आजच्या दिवसामध्ये जी गोलंदाजी केली होती अतिशय वाखाणण्याजोगी अशी कामगिरी केली होती, परंतु यावेळेला मात्र या अतिमहत्वाच्या सामन्यामध्ये काहीच अपयशी ठरताना दिसतोय. कारण हे सुरुवातीचं षटक अतिशय महत्वाचं षटक होतं, परंतु या षटकामध्येच रोनित याला हवी होताना दिसतोय. या दरम्यान रोनित याचा पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून भिरकावून देतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. पंचांचा इशारा येतोय. या 6 धावांनी वाढती धावसंख्या रेवदंडा संघाची. बिनबाद 20 धावा. मला वाटते रितेश याच्या या फलंदाजीसाठी या स्पर्धेचे आयोजक आमचे सन्मान्य मित्र सुरारामजी माली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. वेल्डन रितेश, अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय मैदानावर. अतिशय प्रेक्षकांची मन जिंकली जातात. या ठिकाणी एक मागडा गोलंदाज रोनक आपल्या षटकातील हा पुढील चेंडू. आता मात्र यावेळेला स्क्वेअर लेग पंचांच्या शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये टिपला जातोय, परंतु आपल्या संघाला मजबूत आणि सुस्थितीमध्ये पोहोचवलं जातंय रितेश याच्याकडून. रितेश बाद होतोय निश्चित, परंतु रेवदंडा संघाला एका चांगल्या स्थितीत पोहोचवते. धावसंख्या होते ती म्हणजे 20 धावा धावफलकावर लागतायत. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. सामन्याचं वर्णन करायला गेलं तर 42 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात जर 20 धावा आल्या, याचा अर्थ असा होतो की एक अतिशय चांगली अशी सुरुवात म्हणता येईल रेवदंडा संघासाठी. सकारात्मक बाजू म्हणता येईल रेवदंडा संघासाठी. अतिशय सुंदर जो गोलंदाजी करण्यासाठी वाखाणण्याजोगी ज्यांनी अखंड स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये जी कामगिरी केली, परंतु या अतिमहत्वाच्या सामन्यामध्ये काहीसा अपयशी ठरताना दिसतोय आपल्याला गोलंदाज रोनित नाकवा. यावेळेला मात्र गोलंदाजीसाठी येतोय पंकज. बॅटिंग पॉवर प्ले असल्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा गौरव त्या ठिकाणी फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार रेवदंडा संघासाठी. आता मात्र विजयाचं जे समीकरण राहते ते सुद्धा काहीसं हलकं आणि सोपं आपल्याला म्हणता येईल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 24 चेंडूंचा अजूनही सामना व्हायचा आहे आणि केवळ धावा जमवायचे, त्या म्हणजे 22 धावा. रेवदंडा संघाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर अतिशय सुंदर असं या ठिकाणी रेवदंडा संघासाठी हे वातावरण आहे, कारण ही खेळपट्टी रेवदंडा संघाची सरावाची खेळपट्टी असल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न रेवदंडा संघाच्याकडून केला जाणार, यात कोणतीही शंका नाही. या दरम्यान पंकज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू. यावेळेला मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या जोरकस फटका मारतोय. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. रेवदंडा संघासाठी अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतायत. बिनीला आलेली जी सलामीची जोडी होती, दोन्ही फलंदाजांनी अतिशय सुंदर कामगिरी केली. रितेशनी तर सुरुवातीच्या षटकातच जवळजवळ अर्धा आव्हान लिलया पार केलं होतं. या दरम्यान पुन्हा एकदा पंकज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदरीच्या शॉट लॉंगांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू निर्धाव जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण या त्या ठिकाणी दत्ता यांच्याकडून. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेतला हा सामना. या दरम्यान पंकज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. यावेळेला मात्र पायचीतचा अपील होते, परंतु पंच त्या ठिकाणी अपील फेटाळून धावतायत. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या होती ती म्हणजे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकात एक फलंदाज बाद होते आणि 42 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावर धावा लागतायत, त्या म्हणजे 26 धावा. दरम्यान पंकज आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. एक धाव तर निश्चित मिळते. गौरव याला एका धावेने रेवदंडा संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 27 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र केवळ विजयाचं समीकरण गाठण्यासाठी केवळ 15 धावांची गरज विजय मार्तंड संघाला. यंगस्टार संघाला केवळ चेंडू राहिलेले आहेत 20 आणि धावा जमवायचे आहेत 15. दरम्यान पंकज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू
पंचांकडून वॉर्निंग येते, 1 बाउन्सचा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजे 27 धावा. अजूनही 19 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा केवळ जमवायचे आहेत, त्या म्हणजे 15 धावा जमवायच्या आहेत रेवदंडा संघाला. सुरुवातीचं पहिलं षटक होतं, त्याच्यामध्ये रेवदंडा संघाने अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली. विशेष करून रितेश याने पहिल्या षटकातच आपलं आक्रमण केलं, त्याच्यामुळे निश्चितच यावेळेला साखर संघ काहीसा दबावात येतो. दरम्यान पंकज आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकतोय, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय. शॉट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव मात्र निश्चित मिळते दोन्ही फलंदाजांना. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे धावफलक हलता राहतोय. 28 धावा धावफलकावर राहत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. अतिशय सुंदर अशी कामगिरी या ठिकाणी करताना दिसतोय रेवदंडा संघ. सुरुवातीच्या सामन्यापासूनच पूर्णपणे या स्पर्धेमध्ये म्हणजे आम्ही पूर्णपणे तयारी असल्याचं दाखवताना आज पहिल्या दिवशी रेवदंडा संघाकडून अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो व फलंदाजी असो, तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी केलेली आज रेवदंडा संघाने. आता मात्र जे समीकरण राहते विजयाचं ते म्हणजे 18 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि केवळ धावा जमवायचे त्या म्हणजे 14 धावा. या दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज सिद्धेश येतोय, डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. समीर याच्यासाठी 18 चेंडू आणि 14 धावांची गरज विजयासाठी. या दरम्यान तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला जोरकस फटका होते, लॉंग ऑनच्या वरून चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. समीर अतिशय सुंदर फलंदाजी करतोय रेवदंडा संघासाठी. दरम्यान विजय मार्तंड करंडक 2022 स्वर्गीय मधुशेठ शंकर ठाकूर पप्पा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भरवण्यात आलेली ही स्पर्धा आणि स्पर्धेतील हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि रेवदंडा संघ अतिशय सुंदर अशी या ठिकाणी कामगिरी करताना दिसतोय. विजयाचं समीकरण सुद्धा अतिशय निकटचं रेवदंडा संघासाठी. 17 चेंडू आणि 8 धावांची केवळ गरज. या दरम्यान सिद्धेश सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा जोरकस फटका मारतोय. फलंदाज बाद होतोय परंतु रेवदंडा संघ सुस्थितीत पोहोचताना दिसतोय. अजूनही 16 चेंडूंचा सामना व्हायचा आहे आणि केवळ 8 धावांची गरज आहे. विजय मार्तंड करंडक या स्पर्धेचा शुभारंभ सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते व सन्माननीय उमेशदादा ठाकूर यांच्या उपस्थितीत आज दिमागदारपणे या स्पर्धेचा समारंभ सोहळा पार पडल्यानंतर आजच्या दिवसातील स्पर्धा हळूहळू पुढे पुढे जात असताना आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातील काही चेंडू शिल्लक. दरम्यान रेवदंडा संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये. या दरम्यान सिद्धेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेतोय, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा फलंदाज शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये टिपला जातोय, बाद होतोय. एक चुकीचा फटका म्हणता येईल हितेश याच्या बॅटमधून निघालेला, परंतु त्याची किंमत ही मोजावीच लागते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही या शब्दातच आपण म्हणतो, कारण एक चूक ही क्रिकेटमध्ये पराभवास कारणीभूत ठरू शकते. अशी क्रिकेटची परिस्थिती. क्रिकेट सामन्यात 1 धाव 6 चेंडूत जरी 1 धाव विसली तरी काही सामने हे टाय स्वरूपात आपण बघितलेले आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी रेवदंडा संघ विजयाच्या समीप आहे, परंतु 2 फलंदाज एक अवसानघातकी फलंदाजी करताना बाद होत आहेत. दरम्यान हितेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय वरद येतोय. वरद अतिशय सुंदर एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र सिद्धेशाला एक संधी आहे हॅट्रिक मिळवण्याची. पाहूया आता आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक होते का. या दरम्यान सिद्धेशाचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता आणि या दरम्यान आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक.
लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरतोय सिद्धेश. आता मात्र 14 चेंडू आणि 8 धावांची गरज रेवदंडा संघाला. आजच्या स्पर्धेतली ही मला वाटते आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतात ही पहिली स्टंपिंग आणि पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातली. दरम्यान या स्पर्धेसाठी खास आकर्षण म्हणजे आमचे मित्र सन्माननीय मायरा मोनिश जाधव हीच कडून सामनावीरासाठी एक खास आकर्षण म्हणून एक सायकल ठेवण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा विजय मार्तंड क्रीडा मंडळाच्या वतीनं मी जाहीर आभार व्यक्त करतो आणि पुन्हा जातो मैदानावर ज्या ठिकाणी सिद्धेश काहीच रेवदंड्याच्या फलंदाजांना नामोहरम करताना दिसतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. चेंडूला फलंदाज सुद्धा दाद देतोय. हलकासा षटकावरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेनं धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 35 धावा धावफलकावर राहत आहेत. आता मात्र समीकरण काहीच चेंज होते. अजूनही 7 धावांची विजयासाठी गरज आहे रेवदंडा संघाला. चेंडू भरपूर शिल्लक आहेत परंतु सिद्धेश यानं जे पाठोपाठच्या चेंडूवर 3 हॅट्रिक घेतली आणि 3 फलंदाजांना बाद केलं त्याच्यामुळे सामन्यात थोडीशी रंगत निर्माण झालेली. या दरम्यान आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय. यावेळेला रिव्हर्स स्वीप आणण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं पंतांचा इशारा येतोय. 3 षटक पूर्ण होतात आणि 3 षटक अखेर धावसंख्या होते ती म्हणजे 36 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 6 धावांची गरज विजयासाठी रेवदंडा संघाला. पाहायला गेलं तर अतिशय सोपं आव्हान आहे परंतु 3 फलंदाज बाद झाल्यामुळे थोडासा सामन्याला रंगत निर्माण झालेली. विजयासाठी 12 चेंडू आणि केवळ 6 धावांची गरज रेवदंडा संघासाठी. रोनित पुन्हा एकदा येतोय आपलं भवितव्य आजमावण्यासाठी खेळपट्टीवर. कारण सामना निर्णायक स्थितीमध्ये आहे. पाहायला गेलं तर रेवदंडा संघाच्या बाजूने झुकलेला सामना आहे परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आपण पाहतोय. आणि खेळपट्टीत जर पाहायला गेलं तर काही वेळेला लोअर स्कोरिंग मॅचेस ज्या या मैदानावर होतात त्या अतिशय चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मागील तो सामना झाला होता तो सुद्धा अतिशय चांगला झाला होता. कोरलाई संघाच्या दरम्यान जो झालेला सामना होता तो सुद्धा खूपच चांगला सामना झाला होता. त्याच्यामुळे लोअर स्कोरिंग मॅचेसला या मैदानामध्ये एक विशेष महत्व आपल्याला पाहायला मिळालेलं आहे वेळोवेळच्या स्पर्धांमध्ये. या दरम्यान पुन्हा खेळपट्टीवर जातोय जिथे रोनितचं आक्रमण जारी आहे. वरद याच्यासाठी रोनित टाकतोय. चौथ्या षटकातील शॉर्ट पिच पद्धतीचा पहिला चेंडू अगदी हलकासा टटवून काढतोय. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव निश्चित मिळते. एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 37 धावा धावफलकावर लागत आहेत रेवदंडा संघाच्या. आता मात्र केवळ 5 धावांची गरज विजयासाठी. या दरम्यान रोनितचा हा चेंडू आता मात्र सुंदर चेंडू टाकतोय. अजूनही सामन्यात थोडंसं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. कारण रोनितची जी गोलंदाजी आजच्या दिवसाची झाली होती खरोखर तर सुरुवातच महत्वाची होती साखर संघाच्या दृष्टिकोनातून. कारण पहिलं षटक जर आजच्या या स्पर्धेत टाकत होता पहिल्या षटकातच नामोहरम करत होता समोरच्या फलंदाजांना. या दरम्यान रोनित पुढील चेंडू आता मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू हवेमध्ये जातोय. 2 धावा घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न जवळजवळ यशस्वी होताना दिसतोय. या 2 धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 39 धावा धावफलकावर लागतात. आता मात्र केवळ 3 धावांची गरज विजयासाठी रेवदंडा संघाला. दरम्यान रोनित आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. आता मात्र सुंदर चेंडू होता. एक विजयी फटका या ठिकाणी मारला जातोय आणि रेवदंडा संघ या स्पर्धेमध्ये पुढील फेऱ्यांसाठी पात्र होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन.